कुठल्या गावात यावं, कुठल्या कुळात यावं, कुठल्या समाजात जन्माला यावं हे तुमच्या आमच्या हातात नाही. परंतु इथं आल्यानंतर काय करायचंय तर इथं आल्यानंतर त्याच्यासाठी प्रयत्न करायचा आहे की मग मात्र आपल्या जीवनाचा शेवट गोड होण्याचा प्रयत्न कशाने होईल. म्हणूनच महाराज म्हणतायत याजूसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा. तुम्ही आम्ही जन्माला आल्यानंतर वास्तविक पाहता हे पुण्यस्मरण करत असताना का करावं असा प्रश्न पडत असतो अनेक वेळा प्रत्येकाला. अनेक वेळा वेगवेगळ्या कारण मीमांसा सांगितल्या. कारण गरुड पुराण वेगळं सांगताय, अनेक ग्रंथ हो 18 पुराणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून मी आज सहज आतमध्ये बसल्या बसल्या नानाला विचारलं, नाना एवढं सगळा कुटाणा करायची काय गरज होती? एवढा मोठा मंडप टाकलाय, एवढी माणसं, सगळ्यांना पळवा पळवी, खूप मोठा खर्च होतो, यानंच आपण हिंदू मागे पडलो बघ. एवढं करायची काय गरज होती? पुण्यातून इथं या, हे सगळं गोळा करा, मंडपवालं, सिस्टीमवाले, टाळकरी, विनेकरी, पखवाजे सगळं गोळा करायची गरज काय? नानाने मला समजून सांगत असताना सांगितलं, नाना मला बोलला की एक गोष्ट सांगा महाराज, त्यांची पाकिटं किती भरायची? मी म्हणलं जाऊ दे, तुला काय भरायचे असतील ती भर, परंतु हे सगळं करण्याचं कारण काय होतं? त्यावेळेस त्या लेकराच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि त्याने सांगितलं, म्हणते महाराज असं मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत असे दरवर्षी कार्यक्रम केले तरी कमी पडतील. एवढं उपकार आमच्यावरती जर कोणी केलं असेल तर तो बाप होता, ते अण्णा होते, विठ्ठला. म्हणून बापा त्या बापाचे उपकार अनंत आहेत. बाप करी मुलीकडे निरोप केला, त्यावर पळत येणारी स्वतःच दुःख बाजूला सोडणारी मुलगी, त्या मुलांनी पळत जावं, त्या अण्णांची सेवा करावी, त्या अण्णांचा उपकार आयुष्यभर त्या लहानपणी स्वतःसाठी काय करता येईल ते करता येईल, परंतु या जगासाठी, या समाजासाठी आणि या कुटुंबासाठी झगडत राहिलेला तो त्या बाबाच्या स्मृतीला उजाळा देत असणारा. आता त्या मुलीने म्हणावं फक्त निरोप मिळावा, अण्णांचा निरोप मिळावा, म्हणजे धावत पळत त्या लेकराला यावं, त्या बाबाजवळ बसावं. अण्णा बोलायला तुम्हाला, अण्णा या शरीराची काळजी घ्या, त्या बातम्याला सांगावं आई पळाईच्या हातामध्ये नाही, तिने तसं ठेवलं तसं राहण्याचा प्रयत्न मी करतोय. आता मात्र मला काही बरं वाटत नाही, त्या वडील दसरूसन करावं. अण्णा माझ्या संसाराच्या मी दिलेल्या घरामध्ये सुखी आहे अण्णा, पण फक्त आता तुमची खऱ्या अर्थानं प्रकृती ठीक व्हावी हेच आई बाईच्या पायी खऱ्या अर्थानं जगतात माझं मागणं आहे. आणि स्वतःसाठी मात्र न जगणारा बाप काय करतो? तुकोबाया म्हणतात तो बाप असा आहे, तो स्वतःची पुरवणी संपवतो, स्वतःचं शरीर संपवतो आणि या
त्यासाठी त्या कुटुंबाला पोषित करतो. तुकोबारायांच्या अंतःकरणामध्ये या समाजाविषयी प्रेम भावना असताना परमार्थाच्या वाटेवरती लागल्यानंतर खऱ्या अर्थानं मग मात्र आता काय करावं ही भूमिका लक्षात येत नाही. इथं मात्र जन्म मरणाचं रहाडगर्ग चुकवण्यासाठी प्रत्येक वैष्णव प्रत्येक भक्त प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. पण खऱ्या अर्थानं तुकोबाराया म्हणतात की अशा पवित्र कुळामध्ये पावन देशामध्ये मला जर जन्माला यायचं असेल तर मग मात्र कितीही वेळा जन्माला येईल, तुमच्या हरिभक्तांची संगत घडणार असेल तर मी परत जन्माला येईल. पण परत जन्माला येण्यासाठी माझा बाप असा असावा. भक्ताचं पहिलं
ज्याचा वंश मुक्तीस जावा माय बापा, वंश मुक्तीला जावा. पहा, तुम्ही आम्ही जीवनामध्ये जगत असताना आपल्याला काय मोक्ष आहे, काय मुक्ती आहे, आम्हाला एकच माहिती आहे, नुक्ती. आपल्याकडे नाही, बीड भागामध्ये बुंदीला नुक्ती म्हणतात. आम्ही इकडे म्हणलं मुक्ती मिळावी की ते म्हणतं नुक्ती मिळावी. कशासाठी प्रयत्न आहे, काय नाही उतरा दे, बसू दे, तिला पाणी ठेवतो. कशासाठी जन्म घेतलाय मायबापा हो, वास्तविक पाहिला तर ऐसा बाप, जगी ऐसा बाप व्हावा, कसा बाप असावा, याच्यावरती चिंतन मांडत असताना तुकोबारायांनी सांगितलं की त्याचा वंश मुक्तीला जावा, मोक्षापर्यंत पोहोच.